पेपर यूजचा कन्सेप्ट तुम्ही आता सांगितला, तर तो नेमका कसा आहे आणि कशा पद्धतीने उद्योगांमध्ये वापरला जातो, किंबहुना तुम्ही तुमच्या यशामध्ये कसा तो वापरात आणला? म्हणजे अगदीच लगेचच म्हणजे खूप असं थेट नका सांगू, पण थोडंसं अवतीभोवती आम्हाला आयडिया येईल असं थोडं सिंपल कॉन्सेप्ट आहे. इलेक्ट्रिसिटी पेपर यूज, वॉटर कनेक्शन पेपर यूज. सॉफ्टवेअर तुम्हाला आजच्या तारखेला जे तुम्हाला जर विकत घ्यायला लागले तर त्याला 1.5 कोटी 2 कोटी द्यावे लागतील. दॅट इज ऑल्सो पेपर यूज. महिन्याच्या बिलिंग सिस्टमवर तुम्हाला मिळतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आज तुम्हाला पेपर यूजचं कॉन्सेप्ट आहे. मी ट्रेन विकत घेऊ शकत नाही, पण जेव्हा मला ट्रेन वापरायची असते तेव्हा मी ट्रेनचं तिकीट घेतो आणि प्रवास करतो. पेपर यूज. तर तशाच पद्धतीने तुम्हाला बिझनेसमध्ये रिसोर्सेस पेपर यूज मिळतात. मला न्यूयॉर्कच्या सगळ्यात मोठ्या बिल्डिंगमध्ये जर ऑफिस उघडायचं असेल, पेपर यूज. मला जेवढी जागा पाहिजे तेवढी मी भाड्याने घेणार. पेपर यूज. पेपर यूज. येस. तर जेवढं तुम्हाला यूज करायचं आहे तेवढं तुम्हाला पे करावं लागेल आणि त्या पेमेंट स्ट्रक्चरला तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला सेट करता आलं पाहिजे. प्रत्येक रिसोर्स या दुनियामध्ये तुम्हाला पे पर यूज या कॉन्सेप्टच्या खाली अवेलेबल आहे.